कधी-कधी ना खूप कंटाळा येतो स्वयंपाक बनवायचा आणि आपल्याला तर पूर्ण स्वयंपाक बनवायचा असतो, तेव्हा काय बनवायचं हे नेहमी प्रश्न पडत असतो. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान आहे आणि टेस्टी पण लागते. तर इथे 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आहे. अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. बारीक किंवा जाड असेल तरीही चालेल. त्याच्यानंतर अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान आपल्याला मिक्सरला पाणी टाकून अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता किती छान बॅटर झालेलं आहे. डोशासारखं बॅटर तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे खायचा सोडा टाकलेला आहे. एकदम चिमूटभर टाकायचा आहे आणि आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी हे पीठ जे आहे ते भिजायला ठेवायचं आहे. कारण रवा आहे ते रवा आपल्याला छान असा भिजला पाहिजे, म्हणून आपल्याला 5 ते 7 मिनिटं छान झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे खायचा सोडा आपल्याला आणि पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. त्याच्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे. तुम्ही डोसा पॅन घेऊ शकता. तर तेल लावायचं आहे आणि छानपैकी आपल्याला अशा प्रकारे बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर पाहू शकता बॅटरला किती छान असं डोस्याला किती छान अशी जाळी पडलेली आहे. तर खूप छान जाळी पडली आहे. तर खालून छान भाजून घ्या त्याला आणि त्याच्यानंतरच त्याला पलटवायचं आहे. तर पाहू शकता खालून छान भाजलेला आहे डोसा. आता पलटून दुसऱ्या साईडने टाकून छान भाजून घेणार आहे. तर डोशाचा कलर किती मस्त आलेला आहे. तर दोन्ही साईडने छान भाजलेला आहे आणि डोसा आपला रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे सगळे डोसे तयार करून घ्यायचे, पटापट होतात आणि भाकरी बनवायचंही टेन्शन नाही. तर नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.